खूप एकदम एनर्जीने तुम्ही एखादं महत्वाचं काम करायला बसता. अभ्यासाला समजा, ऑफिसच्या कामाला समजा किंवा बिझनेसच्या प्लॅनिंगला बघा. आणि अचानक मोबाईलवर मेसेज येतो. टंग, नोटिफिकेशनचा आवाज आला. विचार करता फक्त 5 मिनिट, 1 मिनिट फक्त मेसेज बघून मोबाईल बाजूला ठेवतो. आणि त्या 1 मिनिटाचे कधी 10 मिनिटं होतात. कधी तुम्ही इंस्टाग्राम रील, व्हॉट्सअप स्टेटस किंवा युट्यूबवर भटकत राहता, हे तुम्हालाच कळत नाही. काम राहतं बाजूलाच. वेळ निघून गेल्यावर प्रचंड चिडचिड, पश्चाताप, मनस्ताप. स्वप्न तर मोठी आहेत राव. पण लक्ष फक्त म्हणजे अशा छोट्या छोट्या डिस्ट्रॅक्शनमध्ये, नोटिफिकेशनमध्ये डिस्टर्ब होत आहे. आज आपण ह्या डिस्ट्रॅक्शनच्या जाळ्या पाठीमागची सायकोलॉजी आणि सोबतच म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे ना, एकाग्रता, फोकस, ते वाढवण्यासाठी एक ट्रिक पण शिकणार आहे. याला आपण आहे ना, अटेन्शन हायजॅकिंग म्हणतात. आजचे सोशल मीडिया, मीडिया ॲप्स, डिजिटल दुनिया अशाच प्रकारे डिझाईन केली आहे की तुमच्या मेंदूमधला डोपामाइन या केमिकलला ते ट्रिगर करते. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही नवीन मेसेज बघता, रील बघता, तुमच्या मेंदूला आहे ना आनंद भेटतो. तात्पुरता असतो पण आनंद भेटतो. आणि आपल्या मेंदूला तेवढंच माहिती आहे बरं का. म्हणजे कोणतं तरी डिफिकल्ट काम, प्लॅनिंग, बोरिंग काहीतरी, महत्वाचं, कठीण जे काय आहे ना, त्याच्यापेक्षा मोबाईल चालवणं खूप सोपं आहे. एकदम आनंददायी, शांत, रिलॅक्स्ड. तुम्ही विचार करा, काय करताय हातामध्ये मोबाईल, जस्ट एवढंच काम. तर छान वाटतंय ना. आणि त्याच्यामुळे सारखंच लक्ष इकडे तिकडे इकडे तिकडे, त्यामुळे मेंदूची डीप वर्क करण्याची म्हणजे खोलात जाऊन काम करण्याची, फोकस करून काम करण्याची जी क्षमता आहे ना, ती नष्ट होऊन जाते. तुमचं लक्ष एका गोष्टीवर न टिकल्यामुळे गडबड काय होऊन जाते तुमची, म्हणजे कोणतेही काम करण्याची एनर्जी जास्त लागते. आता या डिस्ट्रॅक्टवर मात करून लेझर शार्प असा फोकस मिळवण्यासाठी मी तुम्हाला सायकोलॉजिकल प्रॅक्टिकल टिप्स सांगते. एक म्हणजे पोमोडोरो तंत्र, म्हणजे टेक्निक. ज्यावेळेस आपण काम करायला बसतो ना, त्यावेळेस मोबाईल सायलेंट करून दुसऱ्या खोलीत ठेवा, डायरेक्टली लांबच. 25 मिनिटाचा किंवा 20 मिनिटाचा टायमर लावा, शक्यतो 25 मिनिटांचा. 25 मिनिटं फक्त आणि फक्त काम, एकच कोणतं तरी काम. 25 मिनिटानंतर 5 मिनिटाचा हक्काचा ब्रेक घ्या. आणि त्याच्यामुळे मेंदूला टेन्शनच जाणवत नाही. त्याला जर माहिती ना, तुम्ही सांगितलं ना या वेळेनंतर तुला देणारच आहे बाबा, तर तो पण डिस्टर्ब करत नाही, म्हणजे मेंदू. आणि त्यामुळे तुमचा फोकस 10 पटीने वाढतो. आता तुम्ही विचार करा, सोपी पद्धत आहे. फक्त आपल्याला तो टायमर, आता सुरुवातीला लगेचच्या लगेच तुम्हाला 25 मिनिटं होणार नाही. जर खूपच डिस्टर्ब असाल तर 10 मिनिटांनी सुरुवात करा. 10 मिनिटं, 2 मिनिटाचा ब्रेक. 10 मिनिट, 2 मिनिटाचा ब्रेक. पण जर तुमचं काम रुटीनचं आहे आणि जास्त नाही, जास्त डिस्टर्बन्स होत नसेल, तर 25 मिनिटाचा टायमर तुम्ही लावू शकता. दुसरं, आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड. म्हणजे आपलं जे वातावरण आहे ना, ते आपल्याला बदलतं. तुम्ही विचार करा, तुम्ही खूप वेळा म्हणता की मी चॉकलेट खाणं सोडणार, पण जर समोरच चॉकलेट्स असतील तर नाही ना होऊ शकत. तेच मोबाईलच्या बाबतीत पण आहे. मी मोबाईल जास्त वेळ वापरणार नाही किंवा मोबाईल ओपन केल्याच्यानंतर मी गेम बघणार नाही, सोशल मीडिया बघणार, आणि पहिल्या स्क्रीनवरच ते. नाही ना, ते नोटिफिकेशन बंद ठेवा ना. वातावरण जेवढं स्वच्छ तेवढा फोकस जास्त क्लिअर. बरोबर आहे. आता आजच्या जगात ज्याच्याकडे फोकस आहे, तो आणि तोच माणूस फक्त यशस्वी होणार आहे. तुमचं लक्ष तुमची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी, सगळ्यात मोठी ताकद आहे. जिला फालतू गोष्टींवरती खर्च करून स्वतःचीच वाट लावून नका घेऊ. रिक्वेस्ट आहे. पण जर तरी सुद्धा तुम्हाला तुमचं मन वारंवार असं विचलित होत आहे, डिस्टर्ब होत आहे आणि तुम्हाला फोकस करणं अवघड जाते, अशक्य वाटतंय, तर मनशक्ती नेटवर्क त्याच्यासाठीच तुमची मदतीची एक पार्टनर आहे. ओके. तर ॲक्च्युली मनशक्ती नेटवर्क करणार काय, तर कमेंटमध्ये, पिन केलेल्या कमेंटमध्ये आपली एक टेस्ट तुम्हाला फ्रीमध्ये मिळून जाईल. त्या 20 प्रश्नांची उत्तर देऊन आधी तुम्ही कुठे आहात, तुमचा ताणतणाव, तुमचा फोकस, तुमची मानसिक शिस्त किती आहे ना, हे चेक करा. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला वाटलं ना, हो बाबा, हा स्कोर जाणून घेतल्यानंतर आम्हाला आता कोणाची तरी मदताची गरज आहे, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही पुढे जाऊ शकतो, तर ज्यांच्या मार्फत व्हिडिओ मिळालाय त्यांना मनशक्ती नेटवर्क बद्दल विचारा, ते डिटेल्स देतील. चला मग, आम्ही तर तयार आहोत. तुम्ही तयार आहात का? चला, स्वतःला बदलूयात. ऑल द बेस्ट.